बाळा, क्षणभर थांब. हा व्हिडिओ तुझ्यासमोर उगाच आलेला नाही. तू आता ज्या परिस्थितीतून जातोयस, जे दुःख तू काळजात दगड बनवून दाबून ठेवलेस, ते सर्व मला माहिती आहे. तू काल रात्री रडताना विचारत होतास ना, की देवा, तू माझं ऐकतोस का? का फक्त माझ्याच नशिबात ही परीक्षा आहे? तर आज हे उत्तर तुझ्याचसाठी आहे. मी तुला हाक मारतोय. ही साद तुझ्या स्वामींची आहे, तुझ्या पाठीशी उभ्या असलेल्या तुझ्या खंबीर बापाची आहे. नीट ऐक, कारण आजचा हा संवाद तुझ्या आयुष्याला एक नवीन कलाटणी देणारा ठरणार आहे. तू चुकून इथे आलेला नाहीस. तुला मी इथे ओढून आणला आहे. कधी कधी तुला वाटतं ना, की सगळं काही तुझ्या मनाविरुद्ध घडतंय. तू ज्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला, त्यांनीच ऐनवेळी तुझा हात सोडला. तू ज्या नात्यांसाठी स्वतःचं अस्तित्व विसरलास, त्यांनीच तुझ्या भावनांची थट्टा केली. आज तू ज्या रिकाम्या घराकडे किंवा शून्याकडे बघून रडतोस, तिथे मी तुझ्या शेजारी बसलेला असतो. बाळा, तू पाहिलेली ती स्वप्न, तो तुझा प्रामाणिकपणा, हे सगळं व्यर्थ गेलं असं वाटतंय तुला? नाही. लोखंडाला जोपर्यंत धगधगत्या आगीत तापवलं जात नाही आणि त्याच्यावर घणाचे गाव घातले जात नाहीत, तोपर्यंत त्याला तलवारीचं तेज मिळत नाही. तू सुद्धा आज त्याच प्रक्रियेतून जात आहेस. तुझ्या आयुष्यात आलेलं हे दुःख तुला संपवण्यासाठी नाही, तर तुला हिरा बनवण्यासाठी आलं आहे. तू जगाकडे बघून हात का पसरतोयस? ज्यांनी तुला निर्माण केलं, ज्याच्या एका खुणेने हे ब्रह्मांड हलतं, तो मी, तुझा स्वामी असताना तू माणसांसमोर का रडतोयस? तुझा प्रत्येक अश्रू माझ्या पितांबरावर सांडतोय. तू जेव्हा शांतपणे बसून स्वतःच्या नशिबाला दोष देत असतोस, तेव्हा मी तुझ्या पाठीवर मायेचा हात फिरवत असतो. तुला तो स्पर्श जाणवत नाही, कारण तुझं मन निराशेच्या काळोखात अडकले. पण आज तो काळोख मी दूर करणार आहे. आज हा व्हिडिओ तुझ्यासमोर येणं हा योगायोग मुळीच नाही. हा माझा तुला दिलेला इशारा आहे, की आता हार मानणं थांबव. तुझ्या नशिबाच्या रेषा बदलायची ताकद माझ्यात आहे. पण तुला आधी स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. तू ज्या संकटांना पर्वत समजून घाबरतोयस, ते माझ्यासमोर वाळूच्या कणासारखे आहेत. तू एक पाऊल विश्वासाने उचल. तुला कडेवर घेण्यासाठी मी 1000 पावलं पुढे येईन. तुझ्या घरातली लक्ष्मी, तुझं हरवलेलं हास्य आणि तुझा गेलेला सन्मान, हे सगळं मी तुला व्याजासकट परत करणार आहे. ज्यांनी तुला हिणवलं, ज्यांनी तुला सोडून दिलं, तेच एक दिवस तुझ्या यशाकडे बघून स्वतःच्या नशिबाला दोष देतील. हा माझा तुला शब्द आहे. बाळा, आता वेळ आली आहे तुझे डोळे पुसून पुन्हा एकदा जगासमोर ताठ मानेने उभं राहण्याची. आता पुरे झालं. हे रडणं, हा अगतिकपणा आणि हा पराभव स्वीकारणं आता याच क्षणी थांबव. तू विचार करतोयस की तू संपला आहेस. वेड्या, तू अजून सुरूच झालेला नाहीस. तुझ्या आयुष्यात आलेलं हे वादळ तुला उद्ध्वस्त करायला आलेलं नाही, तर तुझ्या आयुष्यातील कचरा साफ करायला आलं आहे. ज्या झाडाला नवी पालवी फुटायची असते ना, त्याला आधी आपली जुनी पानं गळावीच लागतात. तू आज जे काही गमावलेस, ती तुझी जुनी पानं होती. ती गेली कारण मला तुला काहीतरी खूप मोठं आणि दिव्य द्यायचं आहे. तुला वाटतंय की माणसं तुला सोडून गेली. जाऊ दे.
ती माणसं तुझ्या प्रगतीच्या आड येत होती, म्हणून मीच त्यांना तुझ्या आयुष्यातून उपटून फेकून दिलं. तुला वाटतंय की तुझी स्वप्न तुटली. नाही, ती स्वप्न मी अधिक चांगल्या रूपात तुला देण्यासाठी माझ्या पोतडीत जपून ठेवली आहेत. आता तुझ्या विचारांची दिशा बदल. स्वतःला पीडित समजणं सोडून दे. तू शिकार नाहीस, शिकारी आहेस. तू या विश्वाच्या स्वामींचा अंश आहेस. उठ आता, स्वतःच्या आत डोकावून बघ. तुला त्या वेदनेखाली एक शक्ती दिसेल जी आजही तळपते. ती शक्ती म्हणजे तुझा माझ्यावर असलेला विश्वास. तुझ्या नशिबाच्या रेषा बदलायची ताकद माझ्यात आहे, पण तुला आधी स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. संकटांकडे बघून रडण्यापेक्षा संकटांच्या डोळ्यात डोळे घालून सांग, माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. तुझी काय लायकी आहे मला हरवण्याची? ज्या दिवशी तू हा विचार करशील त्या दिवशी नशीब पालटायला सुरुवात होईल. बाळा, आता वेळ आली आहे जगाला दाखवून देण्याची की तू पुन्हा उभा राहिला आहेस. ज्यांनी तुझा विश्वास तोडला, ज्यांनी तुझ्या निरागसतेचा फायदा घेतला, त्यांचा हिशोब करायला मी समर्थ आहे. तू तुझा न्याय माझ्या दरबारात सोडून दे. आणि ज्यांनी तुला रडवलं त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा देणं हे आता माझं काम आहे. तू फक्त शांत राहायचं, कारण तुझी ही शांतता त्यांच्यासाठी सर्वात मोठं तांडव असेल. तुझ्या मनातली भीती आता कायमची गाडून टाक. तुझ्या भविष्याची, तुझ्या मुलाबाळांची, तुझ्या सन्मानाची जबाबदारी आता या क्षणापासून माझी आहे. तू फक्त श्री स्वामी समर्थ म्हणत तुझे कर्म करत राहा. फळाची चिंता तू कशाला करतोस? ज्याचा बाप त्रैलोक्य चालवतो त्याला या इवल्याशा जगाची आणि माणसांची भीती कशाला? जा, आता निश्चिंत हो. तुझा चांगला काळ आता याच क्षणापासून सुरू झाला आहे. तुझा हा बाप तुझी सावली बनून, तुझी ढाल बनून तुझ्या प्रत्येक श्वासासोबत आहे. विश्वासाचा हात माझ्या हातात दे आणि जगाला सांग, माझे स्वामी आहेत ना, मग मला कसली चिंता? तुझे अश्रू आता माझ्या जबाबदारीत आहेत. तू हसणार, तू जिंकणार आणि तू पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करणार. हा या स्वामींचा शब्द आहे आणि माझे शब्द कधीच रिकामे जात नाहीत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.